नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुरेंद्रजी शिंदोडेकर, उपस्थित गौरवमूर्ती, देणगीदार, पत्रकार मंडळी, उपस्थित सभासद आणि आपल्या सर्वांचे मी इथे आजच्या कार्यक्रमानिमित्त हार्दिक स्वागत करीत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे आजचा आपण पुरस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न करीत आहोत. प्रतिवर्षी आपल्या ज्ञातीतील तसंच अन्य ज्ञातीतील यशस्वी, कार्यकुशल, दृढनिश्चयी, समाजोपयोगी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून आपण सन्मानित करत असतो. हे पुरस्कार कोणत्याही प्रकारचे अर्ज मागून किंवा शिफारसी यानुसार ते दिले जात नाही. तर यासाठी आम्ही स्वतः संघामार्फत त्याची माहिती गोळा केली जाते आणि त्यानुसार त्याची योग्य माहिती घेऊन त्यानुसार हे आम्ही पुरस्कार जाहीर करतो. संबंधित व्यक्तींना ते कळवतो, त्यांना विचारतो की आम्ही असं तुम्हाला पुरस्कार देऊ इच्छितो. त्यांची संमती झाल्यानंतर आम्ही हे पुरस्कार जाहीर करतो आणि दरवर्षी साधारणपणे डिसेंबरचा 2रा किंवा 3रा रविवार या दिवशी आमच्या कार्यक्रमाची तारीख निश्चित असते. संघाकडून हे जेव्हा पुरस्कार जाहीर केले जातात या पुरस्काराचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, तरुण मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहन करणं, कौतुक करणं आणि त्यांच्या कामाची व्याप्ती आणि त्याचं काम हे सर्व समाजासमोर यावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर त्याच अनुषंगाने त्यांचं मार्गदर्शक मनोगत आपल्या सर्वांसमोर आपण जे ऐकलं त्याच्यातून नवीन जी पिढी आहे त्यांना काही घेता आला तर घेता येण्यासारखे जे असेल ते त्यांना समजावं. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या प्रकार कसा संघर्ष करते, त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केलेला आहे याची माहिती या नवीन पिढीला मिळावी या दृष्टीनं हा कार्यक्रम करत असतो. आणि दुर्दैवाने मला गोष्ट ठिकाणं नमूद करावीशी वाटते. या कार्यक्रमाला नवीन पिढी फार कमी हजर असते. तर या दृष्टीनं सुद्धा आपण ज्येष्ठांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की जास्तीत जास्त तरुण मंडळी या कार्यक्रमाला कसे. आजच्या या पुरस्कारामध्ये सामाजिक वारसा जपणारे डॉक्टर, वृत्तस्थ पुरोहित, कीर्तनकार, धडाडीचे उद्योजक, क्रीडांगणावर सळसळणारी वीज अशा अनेक, नंतर आमच्या दिगरबाज शेतकरी अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा आपण सत्कार करीत आहोत. आणि या सत्कारासाठी सुद्धा थोड्या पदाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर उपेंद्रजी शिंदोडेकर हे आज आपण त्यांच्या हस्ते तुम्हाला सन्मानित करणार आहोत. आणि आपला एक स्वास्थ्य हा जो आपला एक हिवाळ्याचा प्रश्न आहे त्याच्यावर ते आपला सर्वांना उद्बोधन करणार आहे. आपल्या सर्वांचं आजच्या गौरवमूर्तींचं मी हार्दिक अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद. हे नाटेगावचे वेदमूर्ती आई तागणी श्री अनिरुद्ध अनंत ठाकूर यांना यावर्षी आपण आदर्श पौरोहित्य पुरस्कार देणार आहोत. हा पुरस्कार नाद पाध्ये आणि डॉक्टर बाळकृष्ण पाध्ये यांच्या ठेवीतून त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. मी ठाकूर गुरुजी आणि सौ ठाकूर बहिणी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. वेदमूर्ती श्री ठाकूर गुरुजींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तीचे संस्कार त्यांच्या समस्या वयात झालेले आहेत. आणीबाणीत त्यांनी कारावास भोगलेला आहे. राजापूर तालुका शारीरिक शिक्षण प्रमुख, सहकार्यवाह, तालुका कार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. 1999 पासून मात्र त्यांच्या जीवनाचा एक टर्निंग पॉइंट आला आणि त्यांची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली. बार्शीला 385 दिवस पत्नीसह राहून गवामयन संवत्सर सत्रामध्ये त्यांनी सहभाग घेतला. यासाठी विविध प्रकारच्या कठीण अशा व्रतांचा स्वीकार आणि आचरण त्यांनी केलं. यज्ञसत्र संपल्यावर पुन्हा आगरी घेऊन आपल्या मूळ गावी नाटे येथे ते परत आले. गेली 25 वर्ष अग्निहोत्राचा वसा ते निरंतर चालवत आहेत. या व्रताबरोबरच गीतेमध्ये सांगितलेल्या समदुःखे सुखे कृत्वा लाभालाभौ जया जयो या वृत्तीचं आचरण ते करत असतात. आहार आणि विहाराविषयीची कडक पथ्येही ते पाळतात. अग्निहोत्री असल्यामुळे श्रौतयाग करण्यासाठी
त्यांना यजमान म्हणून बसण्याचा अधिकार आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू अशा ठिकाणी सोमयागासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं होतं. आडिवऱ्यातील रुंधे गावी आणि धू येथील मंदिराचं कलशारोहण करण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांच्यासारखे अग्निहोत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 13 आहेत आणि संपूर्ण भारतात 123. तर अशा या व्रतस्थ आदरणीय अग्निहोत्रींचा त्यांच्या गृहिणी, सखी, सचिव अशा अर्धांगिनीसह सत्कार आपल्या प्रमुख पाहुण्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि गुरुजींना हा सत्कार आम्ही अत्यंत आदरपूर्वक प्रदान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद गुरुजी. आपलं मनोगत. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असलेले सर्व नागरिक बंधू, माता, बहीण, बोलणं हा विषय तसा माझा अजिबात नाही आणि असं सभेमध्ये बोलणं तर फारच कमी वेळा होतो. परंतु आता या मान्यवरांनी सांगितल्यामुळे 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतो. हा जो मुळात आदर्श पौरत्य पुरस्कार मिळाला ते मी माझं कर्तव्य करतो. पुरस्कार कळावा यासाठी दिलं काही कित्येक वर्ष चालू आहे असं दिलेलं नाही. परंतु मान्यवर म्हणाले की आपल्यासारखे अग्निहोत्र करणारे नित्य सगळं सांभाळणारे लोकांना समजावे म्हणून हा आपल्याला पौरत्य पुरस्कार दिला होता. मला असं म्हणायचं आहे की आपल्यामध्ये जे सगळे बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे की आपण आपलं जे काही कार्य आहे ते कर्तव्य दक्षतेने करावं. त्याचबरोबर आपल्यावर जी जी काही जबाबदारी आलेली आहे मग ती व्यक्तिगत संसारातील असो किंवा सामाजिक कार्यातील असो ती करत असताना पूर्णपणे प्रामाणिक राहून निस्वार्थ बुद्धीनं ती करावी. असं केलं तर मागाशी डॉक्टर म्हणाले की 1947 साली 1947 साली भारत विकसित राष्ट्र होईल. कारण विकसित राष्ट्र होण्यासाठी जे काही गुणधर्म असायला हवे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये असले पाहिजे. आपल्या देशाप्रती निस्सीम प्रेम, आपण करत असलेल्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची भेळ न होता ते पूर्णपणे शुद्ध तऱ्हेने करणं, अशा गोष्टी जर केल्या तर विकसित भारत घ्यायला काहीच वेळ लागणार नाही. आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने आपापलं काम करत असताना कर्तव्य बुद्धीनं डोळ्यासमोर लोकांचं हित ठेवून जर करत राहिलं तरच आपण अतिशय वेगाने पुढे जाऊ. माझे 2 शब्द आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे आभार. ब्रह्मचारी ब्रह्मीभूत गंगाधर मल्हार शेंबेकर यांच्या स्मरणार्थ
श्री राजाराम मंदार शेंबेकर यांच्या टेकीतून दिला जातो. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हा ध्यास घेऊन देवर्षी नारदांची कीर्तन परंपरा पुढे नेण्याचं कार्य करणाऱ्या हरिभक्त परायण श्री पुरुषोत्तम विष्णू काजरेकर, मुक्काम पोस्ट जांभवडे कुडाळ यांना आपण यावर्षीचा हा पुरस्कार सन्मानपूर्वक देणार आहोत. मी काजरेकर गुरुजींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री काजरेकर साहेब माध्यमिक शिक्षक, गेली 35 वर्ष अध्यापनाचं कार्य करून ते निवृत्त झाले. कोणत्याही संस्थेत किंवा गुरूंकडे जाऊन त्यांनी कीर्तनाचं शिक्षण घेतलेलं नाही, परंतु घरामध्येच असलेल्या शनिवारचं भजन होत असेल त्याच्यातून ते गाणं शिकले आणि या संस्कारांमधूनच कीर्तनाची त्यांनी सुरुवात केली. कीर्तनाच्या वह्यांमधून आणि मामांकडून माहिती घेऊन त्यांनी कीर्तन केले. चुलत भावंड काका यांच्या दर्शनाने त्यांनी कीर्तनांची तयारी केली. जुवे, जैतापूर, नाटे अशा राजापूर तालुक्यात आणि सिंधुदुर्गातही त्यांनी कीर्तन सेवा बजावली. गेली 35 वर्ष परमार्थ साधनालय शिवडाव, तालुका कणकवली इथे पौष महिन्यात कीर्तन करण्याची त्यांची परंपरा चालू आहे. अनेक ठिकाणी रामजन्म, दत्तजन्म, हनुमान जन्म यावर कीर्तन ते करत असतात. नवरात्रात गेली 20 वर्ष पुराण सेवाही त्यांची चालू आहे. याचबरोबर गावातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघाच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. तर अशा या आमच्या आदर्श कीर्तनकारांना अबप श्री काजरेकर सरांना सन्मानित करण्याची विनंती मी प्रमुख पाहुणे डॉक्टर किंजवडेकर सरांना करते. काजरेकर सर म्हणजे ज्याने मला पहिल्यांदा कीर्तनाला उभा केलं त्याच्यावरती शंकरशास्त्री करंबेळकर यांनी 1949 साली आणि माझ्या वयाच्या 10व्या वर्षी मला कीर्तनासाठी उभं केलं. कीर्तन चहाचं विनम्र कीर्तन मोठ्या माणसाने करण्यासारखं नाही. माझ्या वयात तू उभं राहायचं, तू उभं राहायचं. आणि वैशिष्ट्य असं होतं की आमचे उपाध्याय हे संगीताचे जाणकार आणि मागेपासून सगळं संगीत द्यायचं. आपण फक्त गद्य तेवढं बोलायचं, पाठ करायचं, तुम्ही फक्त बोलायचं. त्यातून कीर्तनाची सवय लागली, गुढी लागली. सावरार भाऊ निगुणकर, युवका देशमुख अशांचा संघ होता. कीर्तनात काय बोलावं, काय बोलू नये, अंगविषय कसे करावेत, कसे करू नये विचार करतो. जैतापूरला असताना मित्र त्यांच्याकडे नवीन राम मंदिर त्यांनी उभं केलं आणि तिथे कीर्तनासाठी मला बोलवलं. त्याने मला कीर्तन सुधाधारा हे पुस्तक प्राप्त केलं. तोपर्यंत आम्ही कीर्तनाची पूर्वरंगणी काहीतरी अभंग म्हणायचा, अर्थ सांगायचा आणि म्हणायचं. पण पूर्वरंग म्हणजे नेमकं काय हे त्या पुस्तकावर पूर्वरंगाचा अभंग घेतला तर त्या एकेका चरणाचा अर्थ सांगताना त्या चरणाला अनुसरून घ्यायला
किंवा त्याचा पुष्टी देणारं असं वेद वाङ्मयात उपनिषद वाङ्मयात कुठे काही आहे का, अन्य संतांचं त्याच्याबद्दल मत काय आहे का, आणि असे सगळे पुरावे देऊन एक एक करण सिद्ध करावा हे त्या पुस्तकावर ठरवलं की त्यातून थोडं थोडं करत गेलो. व्यवसाय म्हणून नाही. कुणाचा उत्सव घडला, सांस्कृतिकमुळं किंवा अन्य काही कारणामुळं घडला असेल तर तो त्यांचा उत्सव करून देणं एवढंच त्यातून करत गेलं. मला आश्चर्य वाटेल, पण 6 दिवसाची पुराण सेवा अधिक कीर्तन सेवा 300 रुपयात करणारा प्रयत्न. त्यामुळं व्यवसाय किंवा पोटासाठी कीर्तन हा माझा व्यवसाय होता. कीर्तनानं कुठेतरी आपण कुठून तरी घेतलेलं उचललेलं ज्ञान लोकांच्या कानापर्यंत सोडावं. त्या ज्ञानानं आपल्यामध्ये काही फरक पडला तर फरक झाला तर ती चांगली गोष्ट आहे. इतरांचाही फरक झाला तर ते चांगलं आहे. पण कीर्तनानं लोकांना उद्धारावं. कीर्तनाचा मुळात उद्देश हा आहे की लोकांचा उद्धार करावा, लोकांना उद्धरून जावं, वरच्या पायरीवर जावं, त्यासाठी कीर्तन करावं. पण त्या कीर्तन करत असतो. आता वयोमानाप्रमाणे भारतीय कीर्तन होत नाही. 1-2 जन्माची कीर्तनं, वार्षिक 1-2 सालाची कीर्तन करतो. फार मोठी कीर्तन संख्या माझ्याकडे नाही सांगण्यासाठी. 1000 कीर्तन करते, 1000 कीर्तन केली. लोकांची वर्षात 4,000 होतात, कशी होतात पण ते तुमचं त्याप्रमाणे करत आहो. गुरुजींची सेवा, त्या गुरुजींनी पहिला विकून नसतं, त्यांनी उभं केलं नसतं तर मी काही कीर्तन करायला झालं नसतो, कीर्तन त्या भूमीवर पडलं नसतो. तर म्हणून आज झालेला हा पुरस्कार, हा सन्मान मी माझ्या गुरुजींसाठी अर्पण करतो. आणि यावर्षीचे पुरस्कार विजेते आहेत श्री प्रज्ञेश प्रभाकर देवस्थळी आडिले. आचार्य नानासाहेब नारळकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रभू प्रभुदेसाई यांच्या कायम ठेवीतून हा पुरस्कार दिला जातो. सरांना मी विनंती करते त्यांनी कृपया व्यासपीठावर श्रीदेव आहेत. टीव्हीचं प्रसिद्धीचं झगमगतं जग सोडून गड्या आपला गाव बरा असं म्हणून आपल्या गावासाठी काहीतरी करावं या भावनेने ते आपल्या मूळ गावी आडिवरे येथे आले. सध्या ते श्री महाकाली इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवेदर इथे माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उत्तम सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. आज जरा मला म्हणून दडपण आल्या. विद्यार्थ्यांवर त्यांचं खूप प्रेम आहे. म्हणूनच अनेक हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्चही सर स्वतः करतात. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते विद्यार्थी प्रिय आहेत आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ते एक दीपगृहासारखे मार्गदर्शकही आहेत. सरांनी रत्नागिरी आकाशवाणीवर उद्घोषक म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच ETVचे मराठी वृत्त निवेदक म्हणूनही त्यांनी काम केले. मला वाटतं चित्रपट आणि मालिकांमधूनही सहकलाकार म्हणून त्यांनी जबाबदारी पेललेली आहे. तसंच अनेक ठिकाणी परीक्षक म्हणूनही काम केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, स्वच्छतागृह असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. शैक्षणिक कार्याशिवाय सरांनी आपल्या गावात सामाजिक कार्यही केलेलं आहे. आरोग्य आणि शिक्षण सुविधा अधिक उत्तम प्रकारे लोकांना मिळाव्यात यासाठी त्यांनी कर्तव्य प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना केलेली आहे. या ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येते. तसेच एक रुग्णवाहिकाही 24 तास रुग्णसेवा देत असते त्यांची. अशा प्रकारे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक या सर्वच पातळ्यांवर
तळमळीने कार्य करत आहेत. अशा संवेदनशील उपक्रमशील श्री देवस्थळी सरांचा अत्यंत आनंदाने आम्ही सत्कार करत आहोत आणि हा सत्कार करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो, कारण सर आमच्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते. क्षमता आणि कल्पकता यांचा छान त्रिवेणी संगम असलेल्या सरांचा प्रमुख पाहुण्यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन सर आणि आपलं सन्माननीय व्यासपीठ आणि आजचे सर्व सत्कार मूर्ती, सर्वप्रथम सत्कार मूर्तीचं अभिनंदन करतो. आणि सुरेश देसाई मॅडम म्हणाल्या की सूत्रसंचलन करणं वेगळी गोष्ट असते, पण आदर्श वगैरे ते शब्द आपल्याशी जोडले गेले की थोडंसं दडपण येतं आणि संकोचही वाटू लागतो. आज ज्या मान्यवरांचे सन्मान झाले त्यांची कारकीर्द आणि त्यांचं कर्तृत्व बघता मला व्यक्तिशः भरपूर टेन्शन आलं होतं, संकोचही वाटत होता की आंतरराष्ट्रीय ख्यातीयुक्त व्यक्तिमत्वाच्या हातून आमचा सन्मान होणार आणि नाव काय पुरस्कार तर आचार्य नारळकर पुरस्कार. ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात नारळकर सरांना एवढं मोठं काम आम्हाला करता येईल की नाही मला माहिती नाही, पण कराडे ब्राह्मण संघानं आमच्यासाठी तुम्ही तिथपर्यंत प्रवास करा आणि किंवा त्याच्याही थोडं पुढे जा असा आशीर्वाद स्वरूप हा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे. दुसरा एक आनंदाचा योग असा आहे की या कराडे ब्राह्मण संघाच्या या वास्तूशी आणि वरच्या वसतिगृहाशी दोन्हीचा आमच्या जीवनात फार महत्वाचा वाटा आहे. आमचा जो इथवरचा प्रवास आहे, मी आमचा असं मुद्दाम म्हणतोय कारण माझे दोन मित्र समोर बसलेले आहेत, एक प्रशांत आचार्य आणि दुसरा ऋषिकेश. आम्ही एकाच वेळी या हॉस्टेलला होतो आणि आज हा एक विलक्षण आनंददायी योगायोग आहे की याच वास्तूत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले, खेळलोय आणि आज त्याच ठिकाणी आम्हाला त्या व्यासपीठावरती एकत्र सन्मानित केलं जात आहे. खरं तर हा अतिशय सुंदर दुर्लभ योगायोग आहे. त्यानंतर महत्वाचा विषय आणखी एक आनंदाचा आहे की ज्या आदरणीय डॉक्टर साहेबांचा मॅडमनी परिचय केला आणि परिचय देताना खरंच शब्दशः धाप लागली याची परिस्थिती निर्माण झाली. असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. पण सरांना मी आवर्जून सांगेन तुमच्याकडून पुरस्कार स्वीकारण्याचा एक आणखी आनंद मला वेगळा होतोय कारण आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो. आमचा रोज विद्यार्थ्यांशी संबंध येतो, खुद्द आम्ही मुलांना शिकवतो असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं, पण आमचा संवाद हा मुलांची म्हणण्यापेक्षा कोवळ्या मनांची असतो याची आम्हाला जाणीव आहे. आणि ही जाणीव डॉक्टर साहेबांच्या व्हिडिओमधून आम्हाला वारंवार होते की बघ ना शिकवता शिकवता आम्ही खूप शिकत असतो. त्यामुळे आदर्श हा शब्द मला जरा जड झालाय, पण मी असं म्हणू की आमचा प्रवास आदर्शाकडे व्हावा यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या ज्या शुभेच्छा आहेत. तर 3 सिग्नलचा एक सिद्धांत सर सांगतात. आज त्यांनी सांगितलं नाही म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या भरपूर गोष्टींना वेळ फार कमी पडला किंवा घड्याळ थोडं वेगानं गेलं असेल, काहीतरी झालं, पण रेड, येलो आणि ग्रीन आम्ही तो शाळेत वापरतो आणि अप्रत्यक्षरित्या आमच्या प्रवासामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. वेदमूर्तींनी उल्लेख केला त्या कर्तव्याचा संदर्भ मी देतो फक्त कारण आमच्या प्रतिष्ठानचं नाव कर्तव्य प्रतिष्ठान आहे. तिथे कोणी कुणासाठी काही करत नाही ही आमची भावना आहे. आपल्याला जे भगवंतानं दिलंय त्यातला 1% का असेना तुम्ही दुसऱ्या करता करावं आणि तिथून कर्तव्य म्हटलं की ती जबाबदारीही आली आणि त्या भावनेनं आम्ही करतो. आडिवऱ्यासारख्या ठिकाणी 24/7 आमची ॲम्ब्युलन्स कार्यरत आहे आणि केवळ आरोग्य आणि शिक्षण एवढ्याच करता आम्ही काम करतो. आता एक आडिवऱ्यामध्ये सुसज्ज हॉस्पिटल उभं राहत आहे जेणेकरून आडिवऱ्यातनं कुठल्याही रुग्णाला
रत्नागिरीत ताबडतोब धाव घ्यायला नको, बेसिक गरजा आडीवर घालवल्या जातील. यानंतर आमच्या इकडच्या प्रवासामध्ये ईटीव्ही सोडून आल्यानंतर थोडे ते दिवस पचवणं माझ्यासाठी खूप जड होतं. आणि अशा वेळी माझं कुटुंब, माझे आई वडील, माझी पत्नी आणि माझा मोठा भाऊ यांना मी विशेष कृतज्ञता व्यक्त करेन या निमित्तानं. कारण सार्वजनिक जीवनात काम करत असताना तन मन धन बरेच जण वापरतात शब्द, पण खरी गोष्ट असते तिथे वेळ द्यावा लागतो भरपूर. आणि जेव्हा घरचा माणूस बाहेर असतो, दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाहेर होतो. दुसऱ्याचं कोणाचं घर असतं तर दिवाळीच्या दिवशी त्याला फटाके विकत घ्यायला नको होते, त्याच्याच घरात सगळे वाजले असते. पण माझ्या घरी तसं काही झालं नाही. माझ्या शाळेतले सर्व सहकारी, आमची संस्था महाकाली परिसर संयुक्त शिक्षण समिती, जिचे अध्यक्ष हेही आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. जे काही मी करू शकलो आहे आडिवऱ्यामध्ये, मग मॅडमने उल्लेख केलाय ग्रंथालयापासून, लॅबपासून, आता सरांनी उल्लेख केलाय स्क्रीन टाइम कमी करा, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि गावागावात मोबाईल आणि फोन प्रत्येकाच्या घरात आहेत. मोबाईल नको तर मग पर्याय काय? म्हणून आता कर्तव्य प्रतिष्ठानचं कर्तव्य कला केंद्र सुरू झालंय, जिथे सगळ्या फाईन आर्ट्स प्रोफेशनली शिकवल्या जातात, सगळ्या कलेमध्ये. आणि आपले विद्यार्थी कलेमध्ये मग्न होतात तेव्हा ते खरं एक मेडिटेशन आहे, ती त्यांची समाधी अवस्था आहे. आणि तशी आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी घडवता यावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक संदर्भ देतो, कारण वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे. तुमच्या प्रवासामध्ये अनेक लोक असतात जे तुम्हाला चांगला माणूस म्हणून बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते प्रत्यक्ष असतात, अप्रत्यक्ष असतात. इथे उपस्थित मी फार कोणाला निमंत्रण दिलं नव्हतं. मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की निमंत्रणाला बोलवा, पण मला इतका संकोच वाटत होता की आम्हाला असा आदर्श जड जातं जरा. पण तरी सुद्धा माझ्या प्रेमापोटी आमच्या गावचे अनिलदादा पाध्ये, सुहास पाध्ये इथे मुद्दाम आले, आमचे बंधू आहेत. ते संदर्भ एवढ्यासाठी देतोय, जी आकाशवाणीची पहिली माझी उद्घोषक म्हणून नियुक्ती होती त्याचं सर्वस्वी श्रेय अनिल पाध्यांना जात आहे. कारण सकाळच्या बातम्या ते रोज ऐकायचे रेडिओवरच्या, आणि रेडिओवर ती जाहिरात असायची. ते झाल्या त्यांनी मला फोन केला होता, मला अजून आठवत आहे, की तू प्रयत्न का नाही करत? असं भलं तुमच्याकडून काहीतरी करून घेण्यासाठी ईश्वरी संकेत असतो. आणि तिथून माझा जो प्रवास सुरू झाला तो मग रामोजी फिल्म सिटी, अस्मिता चित्र वगैरे वगैरे झाला. मी इथल्या उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण चांगलं काम करत राहायचं असतं. लोक तुमच्याकडून चांगलं काम करून घेत असतात आणि या सगळ्यामध्ये हे सगळं त्यांचं श्रेय असतं. मी हा सर्व सन्मान माझ्या सर्व हितचिंतकांना, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, संस्थेला आणि ज्यांनी ज्यांनी मला घडवलं आणि माणूस केलं त्या सर्वांसाठी हा पुरस्कार मी आज अर्पण करतो. आणि प्रभुदेसाई मॅडमना सांगतो, आपण सगळ्यांनी बोलावं कसं हे प्रभुदेसाई मॅडम कडून शिकलं पाहिजे. त्या फोनवर इतका सुंदर संवाद साधतात. मला वाटतं आम्ही प्रथमच भेटलो असतो इकडे. गेली 8-10 वर्ष आम्ही सातत्यानं फोनवर बोलतोय. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं काम करतो कराडे ब्राह्मण संघाचं. आणि आदरणीय हिरलेकर सरांना मी आठवण करून देतो, 10 वर्षापूर्वी आपण रामचंद्र सबले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा सुरू केली, आंतरराष्ट्रीय दर्जाची, राष्ट्रीय पातळीवरती आपली आहे. आणि तेव्हापासून आमचा परिचय आहे. आणि कराडे ब्राह्मण संघाची जी धुरा, अत्यंत नेतृत्व गुण आणि नम्रपणे सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही चाललात. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो, अभिवादन करतो. धन्यवाद. उद्योजकांना सन्मानित करणार आहोत. हा पुरस्कार कैलासवासी श्रीधर श्रीराम ठाकूर देसाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्रीमती सीमा ठाकूर देसाई यांच्या ठेवीतून देत असतो. यंदा 2 तरुण सहकारी उद्योजकांना हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. कारण हे दोघेही आमच्याच वसतिगृहाचे विद्यार्थी आणि रूम पार्टनर आहेत. त्यांनी कृपया श्री प्रशांत गौतम आचार्य, आणि ऋषिकेश विनायक चौधरी. प्रशांत गौतम आचार्य MSc कम्प्युटर, मूळचे अबलोई गुहागरचे आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अग्रणी येथे त्यांनी पूर्ण केलं आणि उच्च शिक्षण आणि पदवीसाठी आपल्या वसतिगृहामध्ये ते दाखल झाले. त्यांचे सहकारी श्री ऋषिकेश विनायक सरपोतदार हे मूळ अंजणारीचे लांजा येथील आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीत आपल्याच वसतिगृहात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचं शिक्षण हे MSc कम्प्युटर सायन्स. 1 वर्ष दोघांनीही एकत्र सर्व्हिस केली आणि 1 सप्टेंबर 2012 या तारखेला या दिवशी आर्य सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची त्यांनी स्थापना केली. ही रत्नागिरी येथील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे जी विविध प्रकारच्या व्यावसायिक गरजांसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन पुरवते. छोट्या दुकानदारांना सॉफ्टवेअर सेवा देण्यापासूनचा त्यांचा हा प्रवास आज इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजना सॉफ्टवेअर सोल्युशन देण्यापर्यंत पोहोचलेला आहे. जगभरातील 10 पेक्षा जास्त देशांमधील ग्राहक या सेवांचा लाभ घेत आहेत आणि दररोज 100 पेक्षा जास्त देशांमधील लोक आर्यची सॉफ्टवेअर्स वापरतात. आपल्या रत्नागिरीतही अनबॉक्स ॲप हे आर्यने डेव्हलप केलेलं एक यशस्वी ॲप आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी नोकरी करणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा असं युवा पिढीला आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देत या दोघांनी आपल्या कंपनीत 25 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्सना नोकरीवर ठेवलेलं आहे. जनरेटिव्ह AI सध्याचा जो परवलीचा शब्द आहे आणि रोबोटिक्स सारख्या नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे. या दोघांकडेही उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी आणि शक्ती आणि पराक्रम या 6ही गोष्टी आहेत. तेव्हा परमेश्वर त्यांना निश्चितच अधिक सहाय्य करेल अशी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्या दोघांचं या उत्साही सृजनशील नवनिर्मिती करणाऱ्या दोनही उद्योजकांचा सन्मान प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री किंजवडेकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढे ना मध्ये धन्यवाद डॉक्टर. आपल्या दोघांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आपल्यापैकी कोण बोलणार आहे? व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर, आपण आमच्यासारख्या लोकांना कौतुक करण्यासाठी जमलेले आपण सर्वजण, आमचे सर्व गुरुजन यांना अभिनंदन करू. 1-2 शब्द, वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी 2 शब्द बोलेल, 2 शब्द असं मिळून 2-4 मिनिटं बोलतो आणि थांबतो. खरं तर हा आमच्या म्हणजे आम्हाला जसं मॅडम प्रोड्युसर मॅडम म्हणाले आमचा हा घरचं कौतुक आपण जे म्हणतो त्या प्रकारचा हा सन्मान आम्हाला वाटतो. खरं तर आर्य सोल्युशन्सची जी काही संकल्पना आहे, जे काही निर्मिती आहे ती या वास्तूतच झाली असं आम्ही नेहमी म्हणतो. कारण या वास्तूमध्ये आम्ही 7 वर्ष राहिला होतो, दोघं एकाच खोलीमध्ये एकाच रूममध्ये. आणि आता ज्या वेदमूर्ती
ठाकूर काकांना सत्कार त्यांचा केला, त्याचा मुलगा धाकटा मुलगा अनिकेत तो पण आलाय. तर आम्ही तिघ जण 7 वर्ष एकत्र राहिलो होतो आणि असे सुसंस्कारी सगळे मुलं आमच्याबरोबर असल्यामुळे कदाचित असं काहीतरी करावं असं आम्हाला तेव्हापासून वाटत होतं, इथे असतानापासूनच. आणि त्याच्यानंतर आमच्या जोडीला असे आमचे हात म्हणून, आमचे पाठीराखे म्हणून आमचेच मित्र आम्हाला भेटले. मग त्याच्यामध्ये प्रसाद देवस्थळे असेल, त्याने आर्य हे नाव आम्हाला सुचवलं. त्याच्यानंतर अरे तुम्ही करा रे, काय होईल ते आपण बघूया, आम्ही आहोत ना असं सांगणारा, कोकणस्थ असला तरी सुद्धा मनाने कराडे असलेला आमचा मित्र शरद असे अनेक आमचे मित्र आहेत की ज्यांनी आम्हाला हा जो बिझनेस आहे तो सुरू करण्याची प्रेरणा दिली. आमच्याकडे पैसे आहेत नाहीयेत याचा विचार न करता, म्हणजे आमची पिढी अगदी फार म्हणजे आम्ही काही अजून म्हातारे वगैरे झालो नाही होत, पण फार जुनीही नाहीये, पण घरच्यांकडून फारसे पैसे घ्यायचे नाहीत किंवा शक्यतो घ्यायचेच नाहीत. आपण आता कमवायला लागलोय, त्यांना माहिती नाही किती कमवते ते, पण शक्यतो त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीत आणि आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायचा या उद्देशाने आम्ही. आणि कसं लग्न वगैरे झालं नाहीये, थोडा उशीर आहे, तोपर्यंत काय हातपाय मारता येतात काही बघूया या उद्देशाने सुरू केलेलं जे काही धंदा होता तो आज सलग आम्ही 12-13 वर्ष करतोय. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याला ही कराड ब्राह्मण संघाची वास्तू खरं तर खूप आम्हाला खूप या वास्तूमध्ये आमच्या स्मृती आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या प्रेरणा आहेत. मला वाटतं आजही वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी येत असतात, अनेक विद्यार्थी आताही असतील. या सर्वांना काहीतरी प्रेरणा निश्चित आमच्या सारख्यांचा हे जे कौतुक केले याच्यामुळे अनेकांना नक्की प्रेरणा मिळेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. आम्ही काही फार मोठा म्हणजे मॅडमनी बरंच वाचून दाखवलं ते काही चुकीचं नाहीये, पण तरी सुद्धा अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि जसं प्रज्ञेश म्हणाला असे जवळजवळ सगळे आमच्या बरोबरचे अनेक मित्र आहेत की ज्यांना काही ना काहीतरी प्रसादचा मागच्या वेळेला तो कॉम्रेड घेऊन आला त्याबद्दल देखील संघाने सुट्ट्या असे आमच्या बरोबरचे अनेक मित्र आहेत की जे आज काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. मला नक्की खात्री आहे की आमच्या सारख्या हे जे काही कौतुक संघातर्फे केलं जाते त्यामुळे निश्चितच आपल्या यातीला आपल्यासारख्या काय म्हणते या रत्नागिरीकरांना असेल किंवा या आपण अजून 3 टायर सिटी अजून कमी याच्यामध्ये आहोत असं आपण म्हणून ते अगदी पुढारलेले नसतो तरी पण याच्यातूनही मोठ्या विकसित भारत जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे कसं करता, कारण खेड्याकडे गेलं तरच भारताचा विकास विकसनशील वर्ण विकसित होऊ शकतो. या प्रेरणेने काहीतरी सुरू केलेली गोष्ट होती, त्याला संघ देखील अशा प्रकारे ज्या वेळेला काय म्हणता येईल आपल्याला प्रोत्साहन देतो त्यावेळेला खूप छान वाटतं. आणि आम्हाला मिळालेला हा जो काही सन्मान आहे तुम्ही आमचे हे सगळे मदतनीस, आमचे कुटुंबीय, आमच्या बरोबर काम करणारी सर्व आमची टीम आणि आमच्या सतत पाठीशी असणारे कराड ब्राह्मण संघातले आमचे मित्र आणि कराड ब्राह्मण संघ या सर्वांनाच अर्पण करेल आणि माझे 2 सुंदर संपूर्ण. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि सगळे नॉर्मली आम्ही दोघं असतो नॉर्मली त्याच्यात ज्या गोष्टी सुटतात त्या मी बोलतो माझ्या असं आमचं एक 10 वर्षात आमचं एक सवय आणि म्हणून आम्ही दोघंही बोलतो थोडं कारण काय मला खात्री होती काही सुटणार नाही जोक सपाट. सो सगळ्यात पहिल्यांदा रत्नागिरी संघाचे खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली संघाचे खूप मोठे गुण आमच्यावर आहेत कारण ज्यावेळी आम्हाला आवश्यकता होती त्यावेळी इथे आम्हाला राहायला जागा मिळाली आणि खरं तर कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या आधी आम्ही इथं आलो होतो की न्यायला जागा मिळते का बघायला. आणि
ज्यावेळी गरज असते त्यावेळी जर का आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या तर त्याचं महत्त्व म्हणजे खूप पुढे जाऊन आपण खूप काही करू शकतो. तर मी तर याला हॉस्टेल महिन्याला विद्यापीठ म्हणेन, कारण या 7 वर्षात इतक्या गोष्टी आम्हाला इथे शिकायला मिळाल्या. कुठलाही उद्योग किंवा कुठलाही व्यवसाय जर सुरू करत असतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाच्या माझ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या की आम्हाला इथे शिकायला मिळाल्या अनुभवात. सगळ्यात पहिली म्हणजे तुम्हाला नेटवर्किंग करता आलं पाहिजे. सो बिझनेस इज ऑल अबाउट काय म्हणतात ते कनेक्टिंग विथ द पीपल, आणि हे लोकांशी कनेक्ट कसं करायचं. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा काय की इथे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकायला असतात, त्यामुळे ते ऑटोमॅटिक एक नेटवर्क तुमचं तयार होतं आणि ते कसं नेटवर्क ग्रो करायचं हे आम्हाला इथे शिकायला मिळालं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यवसाय तुम्हाला जर का सांभाळायचा असेल तर तुम्हाला हाऊ टू हँडल द कॅश फ्लो तुम्हाला कसा हँडल करायचा ह्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. आणि ते आम्हाला इथे जाऊन कळतं. इथे खूप छान इथे पद्धत आहे की मुलांची वीस मुलं चालवतात आणि त्याचा हिशोब मुलांचा दर महिन्यात ठेवायचा असतो. आणि यातून इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, हाऊ टू कंट्रोल एक्सपेन्सेस, या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे त्या 7 वर्षात आम्हाला मिळाल्या. तिसरी सगळ्यात जास्त वेळ येत नाही कारण ते वेळ वाढलेला आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की तुम्हाला मी म्हणतो की पूर्वी थॉमस एडिसन असतील किंवा आईन्स्टाईन असतील हे त्या माणसाने शोध लावले, पण आजच्या काळामध्ये जर का तुम्हाला काही जे नवीन काहीतरी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला टीम असते पाहिजे. विदाउट टीम तुम्ही काहीच करू शकत नाही. सो इथे टीम कशी बिल्ड करायची, टीमला कसं काय म्हणतात ते नर्चर करायचं, कसं मोटिवेट करायचं, ही गोष्ट आम्हाला इथे शिकायला. कारण इथे फक्त हॉस्टेल नाही, इथे काही इव्हेंट्स पण येत येतात. दर जानेवारीमध्ये इथे आजीबाजी विद्यार्थ्यांचा एक संमेलन असतं आणि त्याचं पूर्ण व्यवस्थापन इथली मुलं करतात. सो टीम कशी बिल्ड करायची, त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं, ह्या 3 म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. पण ह्या मला आपल्याला आठवल्या त्या सगळ्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी मला इथे शिकायला मिळाल्या आणि त्यामुळेच आम्ही पुढे जाऊन व्यवसाय सुरू करू शकलो. आणि 10-12 वर्षापूर्वी आमच्या डोक्यामध्ये ही प्रेरणा होती की काहीतरी रत्नागिरीमध्ये जाऊन आपण काही IT कंपनी सुरू केली पाहिजे. म्हणजे आमचं असं नेहमी चर्चा होत असायची की जर अमेरिकेचा प्रोजेक्ट जर पुण्यातल्या एखाद्या कंपनीला मिळतोय तर तिथनं फक्त 300 किलोमीटरवर असलेल्या रत्नागिरीतल्या कंपनीला का आपण मिळणार. आणि याच आकृष्ण आम्ही पुढे गेलो आणि आता वेगवेगळ्या देशामध्ये आपण काम करतोय. सो खऱ्या आपल्या जर विकसित भारत आपल्याला करायचं असेल तर ज्या 2 tier म्हणजे छोटी छोटी शहर आहेत, 2 tier cities किंवा 3 tier cities, त्या छोट्या शहरांमध्ये नवीन व्यवसाय सुरू होणं आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थानं सस्टेनेबल विकसित भारत होऊ शकेल. तर आज खूप खूप धन्यवाद कॅडगाव संघाचे सगळ्या शिक्षकांचे की त्यांनी आमची निवड केली या पुस्तकासाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सुरासुरैर वर्णित पादपद्म लोके जरारूप भयमृत्युनाशन दातार निशम विविधोषधीना. धन्वंतरी हा देवांचा वैद्य, प्रत्यक्ष देवही धन्वंतरीला वंदन करतात असा हा धन्वंतरीच्या नावाचा पुरस्कार साखरप्याचे सुपुत्र डॉक्टर श्री गजानन केशव केतकर यांना देऊन आपण सन्मानित करणार आहोत. हा पुरस्कार डॉक्टर शरद प्रभुदेसाई यांच्या कायम खिडीतून दिला जातो. मी डॉक्टरला विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर आसन बसवावे. आणि पुढील शिक्षणासाठी ते प्रथम कोल्हापूर आणि नंतर मुंबईला गेले. मुंबईच्या पोद्दार मेडिकल कॉलेजमधून BAMS ही आयुर्वेदाची पदवी त्यांनी घेतली. आणि राम जसं म्हणाला, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, असं म्हणून मुंबईचा मोह सोडून 1975 साली ते आपल्या जन्मगावी परत आले. तेव्हापासून आजपर्यंत गेली 50 वर्ष त्यांचा हा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. मुंबईहून परत खेडेगावात येणं आणि गावातील असुविधांचा गैरसोयींचा सामना करत सतत 50 वर्ष हा व्यवसाय अखंडपणे सुरू ठेवणं हे अत्यंत कठीण, कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असं त्यांचे कार्य आहे असं मला वाटतं. एका परीने हा खडतर प्रवास आणि गावकऱ्यांची सेवा हे व्रत त्यांनी जे घेतलेलं आहे आणि गेली 5 दशकं त्यांनी आचरलेलं आहे
त्याबद्दल त्यांना हा धन्वंतरी पुरस्कार आम्ही अत्यंत आनंदाने आदराने प्रदान करत आहोत. रुग्णसेवा हीच खरं तर देवाची पूजा आहे. अशा या रुग्णांच्या देवदूताला सन्मानित करणं हा आमचाच खरं म्हणजे सन्मान होणार आहे. मी आजचे आपले पाहुणे सन्माननीय डॉक्टर किंजवडेकर सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरी पुरस्कार गौरवावा. व्यासपीठ आणि उपस्थित माझे बंधू-भगिनी, हा डिसेंबर महिन्यामध्ये दिवस लहान 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 होत जातात. पुढच्या रविवारी आपल्या देशातला या वर्षाचा सर्वात छोटा दिवस येणार आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये आजचा सर्वात मोठा दिवस हा आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किंजवडेकर यांचे पिताजी हे माझे शिक्षक होते. म्हणजे नाव जेव्हा मी पेपरमध्ये म्हणजे इन्व्हिटेशनवरती वाचतो तेव्हापासून माझ्या डोक्यात तो विषय होता की म्हटलं हा मनुष्य आपल्याला जवळचा असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे शेवटी ते खरंच घडलं. आणि ते सरांचे चिरंजीव मिळाले, आमची ओळख झाली, आला फार आनंद झाला. माझे गुरुबंधू झाला असल्यासारखेच ते आज मला झाले. दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांनी स्वास्थ्य हा विषय आपल्या पुढे इतक्या सुंदरपणे मांडला. तर त्यांचे वडील आम्हाला स्वस्थ वृत्त शिकवले. स्वस्थ वृत्त म्हणजे स्वस्थ कसं राहावं, स्वस्थ याचा अर्थ आरोग्यदायी कसं राहावं. त्यासाठी त्यांनी आम्हाला श्लोक शिकवलेला होता. समदोष समानिश्च समधातु मल क्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे प्रसन्न मन, आत्मा आणि इंद्रिय अधिक ही सर्व धातू दोष या सर्वांची जेव्हा एकरूपता होते तेव्हा मनुष्य स्वस्थ राहतो. हे मुख्य गोष्ट आहे. आणि आज मी तेच सांगितलं की तुम्ही कशापासून दूर राहा, कसे तुम्ही स्वतःला सांभाळा. तर त्या माझा त्याला पूर्णपणे अनुमोदन होतं. आजकाल झालंय काय, आता सरनी परत मानसिक याच्यावरती, आता मानसिक याच्यावरती मला गोष्ट अशी दिसते की माणूस हल्ली भयंकर घाबरलेला असतो. एवढी चुरकोळ एवढी डॉक्टर अरे ते मला दिसत सुद्धा नाही, तो हात फिरवतो. तर आता आमच्या लहानपणी आम्ही कितीतरी वेळा पडलो, धावलो, खरतटलं, रक्त आलं, नाकातनं रक्त आलं, आम्ही घरी सांगायचो नाही. कारण का मारली हे तू केलंस, पडलास कसा असं विचारलं जायचं. पण आजकाल कसं झालं की एकच मुलगा एकच मुलगी, त्यामुळे त्यांची अशी मानाची ही झालेली आहे धारणा की नाही आपला मुलगा अतिशय उत्तम राहायला पाहिजे. आणि त्याला पण असं वाटायला लागतं की हे सारखं 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 आपलं तसंच होत राहील. तर आता ह्याच्यातून एक बोध यावा की इतकं काही घाबरून जाण्यासारखं नाहीये. तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि घाबरून जाऊनच करायला पाहिजे. हे आजच्या डॉक्टरांच्या भाषणातून आणि आता तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते तुम्ही प्लीज फॉलो करा. आणि असेच आनंदी, उत्साही आणि निरोगी राहा. आज या संस्थेने माझा सत्कार केला. मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही माझा सत्कार कशा करता. तर त्यांनी आपले काय करायचे ते सांगितले. त्याच्यामध्ये तुम्ही बसलो त्यामुळे मला त्यांनी कुठेतरी साखरकारमध्ये शोधून काढला. साखरकारमध्ये मी आता सांगितलं त्याप्रमाणे मी 50 वर्ष काम करतो आहे. त्याच्यावर माझी शाळा सर्व साखरकारच झालं. मी सुरुवात केली त्यावेळेला आमच्या साखरकारमध्ये एक मेडिकल स्टोर पण नव्हतं. एक सेप्टरच्या 10 गोळ्या आणायचं देऊळला मनुष्य पाठवायला लागायचा.
म्हणजे त्यावेळेस सेप्ट्राने औषध जरा जास्त चालत असे म्हणून जाऊ. तर अशी अवस्था होती. परंतु आम्ही काही ना काहीतरी करून उपलब्ध असलेल्या गोष्टी करून त्या पेशंटची सेवा करून त्याला निदान तो मारणार नाही एवढी व्यवस्था आम्ही त्या काळात केली. आणि आता सगळं सुधारलं गेलं आहे. आता आमचं एक नॉलेज आम्ही वाढवून घेतलं. तर अशा तऱ्हेने मी ही सेवा केली. तिची कुठेतरी नोंद झाली. आता मला अत्यंत आनंद आहे. त्या सत्काराबद्दल मी करावी ब्राह्मणाला अत्यंत ऋणी आहे. आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार विजेती कुमारी वैष्णवी सुशील फुटक. लढत ती आली नाही. तिच्यापैकी तिच्या वतीने कोणी स्वीकारणारे का सत्कार? आया तिचे आई आले, त्यांनी व्यासपीठावर द्यावं. राभा शिर्के प्रशालेची इयत्ता 9वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी. हा पुरस्कार कैलासवासी सौ सुमित्रा भास्कर गिर्लेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री भास्कर गंगाधर गिर्लेकर यांच्या कायम ठेवीतून दरवर्षी दिला जातो. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शालेय ते कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीला हा पुरस्कार देण्यात येतो. कुमारी वैष्णवी हिने महाराष्ट्राच्या कुमारी गटाच्या खो खो गटात 2 वेळा यश प्राप्त केलेला आहे. ही स्पर्धा गुजरात आणि कोल्हापूरला झाली होती. महाराष्ट्र खो खो संघाला 14 वर्षाखालील गटात 2 वेळा तिने सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. धाराशिव, अहिल्यानगर आणि इचलकरंजी इथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही ही विजयी ठरलेली आहे. बेरवण खेलो इंडिया स्पर्धेमध्ये ही चमकलेली आहे. खो खो हा तसं पाहिलं तर सांघिक खेळ. या खेळामध्ये यश मिळवायचं खूप अवघड. तरीही एवढ्या लहान वयात तिने या खेळामध्ये जी काही चमक आणि प्रभुत्व दाखवले त्यावरून तिचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे. तिचे जे शिक्षक आहेत श्री विनोद मयेकर आणि प्रशिक्षक श्री पंकज चवंडे यांचंही मार्गदर्शन तिला लाभलंय. त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करते. आज ती आलेली नाहीये तर तिच्या आईने तिचा हा पुरस्कार स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि तिला पुढील स्पर्धा आता मगाशी 2 उद्योजक झाले आणि आता उद्योगिनी पुरस्कार आपण देणार आहोत. हा अलीकडेच सुरू केलेला आहे. हा पुरस्कार कैलासवासी श्री श्रीनिवास सप्रे यांच्या ठेवीतून कराळे ज्ञातीतील महिला उद्योजिकेला दरवर्षी हा दिला जातो. यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी आहेत सौ कांचन समीर चांदोरकर. बाबा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून त्यांनी PSc ॲग्रिकल्चर ही पदवी प्राप्त केलेली आहे. विवाहानंतर लांजा येथील जोशी फूड्स हा व्यवसाय त्यांनी विकत घेतला आणि कांचनताई 2018 पासून त्या जोशी फूड्स या नावानेच हा उद्योग सांभाळत आहेत. जोशी फूड्सची 2 ठिकाणं कामं चालतात, लांजा आणि रत्नागिरी. लांजा येथे लाडू, चिवडा आणि नमकीन बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे आणि त्या ठिकाणी 40 स्त्रिया आणि 5 पुरुष कामगारांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. रत्नागिरीतही अन्नपूर्णा किचनच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ पोळी, भाकरी, मोदक, पुरणपोळ्या असे पदार्थ त्या हॉटेल्सना पुरवत असतात. याशिवाय त्यांची टिफिन सर्व्हिसही आहे. या सगळ्या उद्योगांमधून वेळ काढून त्यांच्या विविध आवडीही त्या जपत असतात. त्यांना वाईल्ड फोटोग्राफीची आवड आहे, संगीत, लेखन आणि पर्यटनाची विशेष आवड आहे. याशिवाय महिलांना आर्थिक, सामाजिक
वैयक्तिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्या प्रयत्न करतात, हे विशेष उल्लेखनीय आहे. ग्रीन रॉक फाउंडेशन या पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. जनकल्याण समिती, स्वावलंबी भारत अभियान यामध्येही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या जोशी फूड्सचा वार्षिक टर्नओव्हर 1.5 कोटीचा आहे. पुढील वर्षी तो 5 कोटीचा होऊ दे अशी शुभेच्छा मी देते आणि आजच्या या कुशल सुगरण उद्योगिनीला सौ कांचन चांदोरकर यांना प्रमुख पाहुण्यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करते. कांचनताईंना आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे आम्हा सगळ्यांच्या प्रेमाखातर जमलेले आपण सर्वजण या सगळ्यांना मी मनपूर्वक नमस्कार करते. खरं तर आपल्या ज्ञातीने सन्मानित करणं म्हणजे घरातल्या थोरा मोठ्याने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासारखंच आहे. त्यामुळे मी कराडे ब्राह्मण संघाच्या सतत ऋणात राहणं पसंत करेन आणि त्यांचे आभार मानणार नाही. खरं तर हा सन्मान मी प्रातिनिधिक स्वरूपात इथे स्वीकारते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही उद्योगामध्ये उद्योजक म्हणजे जो काही प्रोप्रायटर असतो हा फक्त नावापुरता असतो. त्यामुळे मी हा जो काही सन्मान आहे त्याचे खरे मानकरी आमच्यासोबत मी कामगार म्हणणार नाही, कारण ते आमचे वर्किंग पार्टनर्स आहेत. तर रत्नागिरी, लांजा, खामोड इथे वेगवेगळ्या ठिकाणी आमच्याबरोबर काम करणारे 60हून अधिक आमचे वर्किंग पार्टनर्स या सगळ्यांचा आहे. मला लहानपणापासून स्वावलंबन शिकवणारा माझे आई वडील आणि या उद्योगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे सासू सासरे, बर्वे कुटुंबीय, चांदोरकर कुटुंबीय या सगळ्यांचं आहे. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट माझ्या या सगळ्या कार्याबरोबर माझ्या बरोबरीने सतत असणारा माझा लाईफ पार्टनर समीर चांदोरकर याचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. खरं तर उद्योगाविषयी माहिती आमच्या तुम्हाला बऱ्याच लोकांना रत्नागिरीतल्या माहीत आहे. जोशी फूडचे राजगिरा लाडू, चकली असे अनेक रुचकर पदार्थ तुम्ही सगळेजण खात असालच. पण आज मला विशेष सांगावंसं वाटतं की जसे डॉक्टर म्हणाले, तुम्ही आज तुमच्या व्याख्यानातून जे सांगितलं की अल्ट्रा प्रोसेस फूड्समुळे हे जे काही प्रॉब्लेम्स आपण डे टू डे लाईफमध्ये फेस करतोय, जे काही आरोग्यविषयक संकट आपल्यावरती येत आहेत, ह्या सगळ्याचा विचार आम्ही करू आणि त्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवून कुठल्याही प्रकारचं, जसं तुम्ही सांगितलं की आपल्या स्वयंपाकघरात नेहमी आढळणारे पदार्थ जर तुम्ही जे काही पॅकेट फूड खाताय त्याच्यामध्ये असेल तर ते तुम्ही बिनधास्त खा. तर त्या पद्धतीच्या गोष्टी लक्षात ठेवून मला फार अभिमान वाटतो हे सांगायला की आमच्या कुठल्याही पदार्थांमध्ये आम्ही आपल्या किचन व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आवडणार नाही. त्याची खात्री घेत आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये घालत नाही, कुठल्याही प्रकारचे फ्लेवर ॲडेड कलर त्याच्यामध्ये घालत नाही. आणि यासाठी कदाचित उद्योजक म्हणून ही चांगली गोष्ट नाही आहे, पण यासाठी आम्ही एक्सपोर्ट सुद्धा नाकारला, कारण आमची शेल्फ लाईफ तेवढी आम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालून मेंटेन ठेवता येत नाहीये. सो पण आम्ही दोघांनी हे स्वप्न बघितलंय की आपल्या पिढीने लहानपणी घरामध्ये जो काही खाऊ खाल्लाय डब्यामध्ये, चिवडा, लाडू, त्याच पद्धतीने बनवलेला, पारंपरिक पद्धतीने बनवलेला खाऊ आपण आजच्या पिढीला खाऊ घालून एक फास्ट फूडला, जंक फूडला, पॅकेज फूडला एक पर्याय, चांगल्या पद्धतीचा रुचकर पर्याय आपण त्यांना उपलब्ध करून देऊ, हे आमचं स्वप्न आहे. आणि मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्या सुजाण नागरिकांनी
हे नक्कीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या पाठीशी सगळे तुम्ही उभे आहात. मला असं वाटतं उद्योगाचं बीज सगळ्यांच्यातच असतं, फक्त योग्य वेळी आणि योग्य ते खत पाणी मिळणं हे फार महत्वाचं आहे. आणि आज जे काही कराडे ब्राह्मण संघ, म्हणजे मला खरं तर आज नावं वाचून इतक्या गोष्टी कळत नाही, पण आज इथे आल्यावरती कळतंय की किती मोठ्या दिग्गज लोकांच्या मानदी आळीमध्ये माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकेला तुम्ही नाव लावलंय, जोडलंय. पण मला वाटतं खरं तर ही संघाने माझ्यावरती किंवा आमच्या सगळ्या व्यवसायावर टाकलेली ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणून मी नक्की तिचा स्वीकार करते आणि संघाचं खरंच कौतुक करते की आमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना देखील इतकं छान प्रोत्साहन संघाकडनं मिळत आहे. मला कायम वाटतं की when you invest your money you are the boss, but when you invest your efforts you are the leader. सो मला कायम असं वाटतं की कुठलाही उद्योग हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यामध्ये आहे. कारण आपण जेव्हा एकटे चालतो तेव्हा त्याची चाल होते, पण जेव्हा एका उद्देशाकडे एका ध्येयाकडे आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालतो तेव्हा त्याची वारी होते आणि मग यशरूपी पांडुरंग नक्की भेटतो. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना तुम्ही सोबत घेऊन सर्व पुढे जाता, तुमच्या सगळ्या पुढच्या ऍक्टिव्हिटीजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला आज सन्मानित केलं त्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. जिव्हाळ्याचा कृषी संजीवन पुरस्कार. हा पुरस्कार श्री मनोहर बाळासाहेब निंबाळकर यांच्या कायमठेवीतून खेड्यात राहून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आपल्या ज्ञाती बांधवांना देण्यात येतो. यावर्षीचा या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री अतुल अनंत पळसुले देसाई, भेळ, तालुका लांजा. मी विनंती करते त्यांना की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. रत्नागिरीत पौरोहित्य करत असताना मन मात्र मातीकडे ओढ घेत होतं. त्यांचं एकत्र कुटुंब भातशेती, भाजीपाला लागवड करत होते. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या भावाच्या मदतीने आधुनिक शेतीमध्ये त्याने नवनवीन प्रयोग केले. जंगल साफ करून कलिंगडाची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न आल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. सध्या ते भात शेती बरोबर कलिंगड, भाजीपाला आणि काकडीचं उत्पन्न घेतात. एकत्र कुटुंब पद्धतीचा शेतीसाठी त्यांना खूपच लाभ झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तांत्रिक डिजिटल प्रगती कितीही आपण केली तरी भुकेच्या वेळी गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला अन्नच लागतं आणि ते पुरवणारा बळीराजा हा आपला खरा आधार आहे. शेती हाच अभिमान आणि शेती हाच स्वाभिमान मानणाऱ्या प्रगतशील स्वावलंबी शेतकरी श्री अतुल अनंत ठाकूर देसाई यांना पळसुले देसाई यांचा अत्यंत आनंदाने कृषी संजीवन पुरस्कार आम्ही त्यांना देत आहोत. प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर किंजवडेकर सर यांनी हा पुरस्कार आमच्या नवीन युगाच्या कृषकाला द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. वर्षांच्या प्रवासात प्रत्येक प्रकारचे तालुका कृषी ऑफिस, जिल्हा कृषी ऑफिस, कृषी विज्ञान केंद्र या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले व कृषी योजनांचा लाभ मिळाला. आज बाबा काका यांचे वय 80च्या पुढे आहे, तरीही ते या सर्व कामात आम्हाला अजूनही मदत करतात. माझी पत्नी अन्वेषा लग्नाआधी कायम मुंबईला असून तिने लग्नानंतर शेतीच्या कामामध्ये आवडीने मदत केली. ही सर्व जणी वडीलपासून असल्याने मुंबईचे काका काकू भाऊ यांनी कोणत्याही प्रकारचा हिस्सा न घेता आम्हाला विनामोबदला दिली
या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम राहू दे. पुनश्च एकदा पुणे कृषी संजीवनी पुरस्काराकरता निवड केल्याबद्दल रत्नागिरी कराडे ब्रह्मपुत्र संघाचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.